बीडमधील महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण चर्चेत असताना ज्या लोकांवरती हे आरोप होत होते, वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड याने एबीपी माझाला एक स्फोटक मुलाखत दिली. सुशील कराड माध्यमांशी बोलताना म्हटले की महादेव मुंडे कोण होते, आम्ही त्यांना ओळखत नव्हतो. माझे वडीलही त्यांना ओळखत नव्हते आणि श्री कराडही त्याला ओळखत नव्हता. आता एसआयटीची स्थापना झाली आहे. आमचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. सुशील कराड यांनी होणाऱ्या आरोपांबद्दल बोललं की 20 महिन्यानंतर उठायचं आणि कोणीही आरोप करायचे. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. महादेव मुंडे यांच्या हत्येशी त्यांचा काही संबंध नसल्याचं सुशील कराड यांनी सांगितलं. त्यांचा भाऊ भारतामधून बाहेर पळून जाणाऱ्या प्रश्नावरती त्यांनी उत्तर दिलं की त्याला जर पळून जायचं असतं तर तो यापूर्वीच पळून गेला असता. सुशील कराड यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना विचारलं की तुम्ही म्हटले तुम्हाला एक ऑफर आली होती, तर ती ऑफर कोणी दिली? तुम्हाला कोणाचा फोन आला होता? तेही तुम्ही माध्यमांना सांगावं. सुशील कराड यांनी स्पष्ट सांगितलं, महादेव मुंडे हत्येमध्ये त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. कराड कुटुंबीय काही दिवसांनंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन याचा खुलासा करेल.